हाय हॅलो, तुम्हाला शिवम मेनकुळे ब्लॉग्स यामध्ये सहर्ष स्वागत. आता तुम्हाला फोडणीच्या भाताची रेसिपी शेअर करणार आहे, तुम्ही बघा. हे बघू शकता आपण फोडणीच्या भातासाठी कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, खोबरं, आलं आणि जिरी घेतलेली आहे. ते खलबत्त्यात काढून घ्यायचं आहे बारीक होऊस तर. हे बघा आपण खोबरं टाकत आहोत. आता खलबत्त्यात ते चांगलं कुटून घ्यायचं बारीक होऊस तर. एकदम बारीक एखादाही मोठा तुकडा नाही राहिला पाहिजे, बारीक होऊस तर काढायचं. बघू शकता तुम्ही. हे बघा तांदूळामध्ये पाणी घातलेलं आहे, ते पाणी परत काढून घ्यायचं आहे. आणि हे बघा तांदूळ, हा बघा हा गरम मसाला, काळं तिखट, तांबडी मिरची पावडर आणि हळद घेतलेली आहे. हे बघा कांदा आणि टोमॅटो चिरलेले आहे आणि 2 चमचे मीठ घ्यायचे आहे आणि इतकं बारीक करायचं आहे. हे बघा आपण एका कुकरमध्ये तेल घेऊया 2 चमचे. हे शेंगदाणे आणि हे बघा तेलामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता फ्राय होऊस तर थांबायचं आणि त्याच्यामध्ये आपण केलेलं लसूण खोबऱ्याचं वाटण टाकायचं आणि हलवून घ्यायचं. चांगलं हलवून घ्यायचं. हे बघा चांगलं हलवायचं आणि मग त्यात कांदा टाकायचा आणि कांदा सुद्धा मिक्स होतो चांगला हलवून घ्यायचं आहे. 2-1 मिनटं हलवायचं. आता त्यात शेंगदाणे टाकायचे. तुम्ही आपूट शेंगदाणे किंवा निम्मे सुद्धा टाकू शकता. आम्ही निम्मे टाकलेले आहेत, तुम्ही आपूटसुद्धा टाकू शकता. आता मग त्याला अजून एकदा चांगलं हलवून घ्यायचं. आता मग त्याच्यामध्ये आपण चिरलेलं टोमॅटो टाकायचं आणि मग अजून एकदा हलवायचं. हे बघू शकता. आणि मम्मी त्याच्यात हळद टाकत आहे थोडी, तिला कमी पडली वाटली म्हणून तिनं थोडी हळद टाकत आहे. हळद, काळं तिखट हे टाकायचं आहे. पण तिला अजून कमी वाटलं म्हणून तिनं हळद अजून टाकलेली होती. तुम्ही तुमच्या म्हणण्याने घेऊ शकता. काळं तिखट तुमच्या म्हणण्याने टाकू शकता. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे का कमी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही भातामध्ये तिखट घालू शकता. हे बघा गरम मसाला टाकलेला आहे आणि आता चांगलं हलवून घ्यायचं. ही बघा आपली फोडणी तयार झालेली आहे. आता त्याच्यामध्ये भात टाकायचा, चांगलं हलवून घ्यायचं. हे बघा किती छान आहे. तिखट तुमच्यानुसार टाकू शकता. आता त्यामध्ये मीठ टाकायचं. तुम्हाला मीठ कमी लागत असेल तर तुम्ही मीठ कमी टाकू शकता, जास्त लागत असेल तर जास्त टाकू शकता. आता त्याच्यात आपण भात टाकायचा आहे. तांदूळ आपण भिजवलेला तांदूळ त्यात टाकायचा आहे आणि त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. हे बघू शकता हलवून घेतलेलं पूर्ण ते जे कलर म्हणजे
आहेत ना त्या आला पाहिजे इतकं हलवून घ्यायचं. मग गरम पाणी करायला ठेवायचं आणि मग गरम पाणी त्या भाताच्या कुकर आहे ना त्यामध्ये टाकायचं. बघू शकता मम्मीने अर्ध म्हणजे पाऊण पातेलं त्यात टाकलेलं आहे पाणी. तुम्ही टाकू शकता. ही बघा टाकलेलं आहे पाणी भातामध्ये. खूपच छान झालेले आहे आणि वरने कोथिंबीर टाकलेली आहे कापलेली. हे बघा आता मग त्याला हलवून घ्यायचं आहे. चांगलं हलवायचं त्याला आणि आता हलवून घ्यायचं. हे बघा ही बघू शकता उकळी फुटायला सुरू झालेली आहे भाताला. आता तुम्हाला तूप टाकायचं असेल तर तुम्ही तूप टाकू शकता. आम्ही तूप टाकलेलं होतं 2 चमचे. तुम्हाला जास्त लागत असेल जास्त टाकू शकता, कमी लागत असेल तर कमी टाकू शकता. हे बघा कुकर लावायचा आहे आता आणि 3-4 शिट्ट्या होईस्तोवर तो ठेवायचा कुकर. हे बघा कुकर आपण लावलेला आहे तर 3-4 शिट्ट्या होईस्तोवर ठेवायचा. हा आपला तयार झालेला आहे भात आणि आम्ही खायला घेतलेला सुद्धा आहे. बाय बाय. आमचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. बाय.